सर्वांना सप्रेम जयगुरु। आज आपल्यासोबत श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडा या गावातील एक ज्येष्ठ आजी आहे। जी आजी श्री संत लहानोजी महाराजांच्या जे वंशज होते म्हणजे नातेवाईक होते, त्या नातेवाईकापैकी एक आजी आहे। ठवळी कुटुंब हे बाबांचं नातेवाईक कुटुंब होतं, त्यातील एक आजी आपल्यासोबत आहे। आजी जय गुरु। जय गुरु। जय लहानोजी बाबा। सगळ्यात आधी तुझं नाव सांग। माझं नाव बेबी ठवडी, बेबी रामरावजी ठवडी। तर तुमच्या कुटुंबाच्या नात्यामध्ये आपले बाबाजी होते समर्थ लहानोजी बाबा, ते नातेसंबंध सांगा थोडं। आता माया बाबाजी 12 वर्ष राहिले म्हणते घरी, आमच्या घरी। तुमच्याच घरी? हो, राहिले काही दिवस। तुमच्या मालकाचं नाव? रामरावजी ठवडी। नथू ठवळ्याचं नाव पुस्तकात आहे। हो, नथूजी ठवळ्याचा उल्लेख आहे ना पुस्तकामध्ये? आहे ना। मग त्या इथे मुलगा त्या इथेवाला रामरावजी। असं नातं आहे? हो, असं नातं आहे। माम भाऊ आते भाऊ आहे। हो हो, मामे भाऊ आते भावाचं नातं होतं काय? मामे भाऊ कोण होते? मामा म्हणे बाबाजी मा सासरेले। अच्छा, ठवळी। हो, सासरेले म्हणजे मग आता ते मामभावाचं असं नातं होतं। बरोबर। बाबाजी हे ते त्यांच्या आते भाऊ। हो, असं नातं असं मामा म्हणूनच हाका मारे मा सासऱ्याले बाबाजी। मग त्याचे मामभाऊ मा इथे बुडा झाला। तपसाधना करून जेव्हा बाबा इथं टाकरखेड्यामध्ये आले, तेव्हा सगळ्यात आधी त्या पद्धतीने आले, परिचयात आले। आता कडे मायावाली सासू सांगे। हो, माई बुडी। हो, बाबाजी। तुमचा विवाह म्हणजे कोणत्या वर्षी झाला असावा जवळपास? लग्न वर्ष मला माया लक्षात नाही आहे आता, तरी माया लग्नाले मी तर म्हणतो बा 70 नसून तरी 60 वर्ष झाले। मी 70 वर्षाची आहे। 52 वर्ष बाबाजीच्या जवळपास समाधीलेच झाले ना आता? हो, समाधीले। मग 52 वर्ष झाले तेव्हा मला समाधी घेतली बाबाजी। हो, 52 वर्ष झाले तेव्हा मला एक मुलगी होती, चाले मायावाली। हो काय? मोठी, याच्या परत मोठी आहे। असं काय? हो हो, एक मुलगी चाली। तुला बाबाजीचे काही साक्षात्कार वगैरे तू दर्शन झालंच असं बाबाजी? बाबा दर्शन झालं बाबाजी मला साक्षात म्हणे माझ्या आई वडिलाच्या इथं काही दिवस होती की नाही, आपलं घर नको सोडू म्हणे। घर तर घर नाही का इथं? ताल जमीन आहे का तुला? म्हणजे हिडच वाढच करे का इथं? म्हणजे ह्या बुडा होता का माहिती? पहिले एक मुलगी झाली तर मग आई वडिलाच्या इथं होती नाही काही दिवस। अच्छा, रामरावजीने तुला तिथंच ठेवून दिलं होतं? हो, 5-6 महिने होती तशी। मग आली वाटल्यात माझ्या नंदायनं आणली। हो काय? मग इथं राहिली मी। बाबाजी का म्हणे तुला तेव्हा? मी दर्शनाला आली माझ्या नंदी संग। म्हणे आपलं घर तर आपलंच घर म्हणे, अशी माझ्या संग जाऊ नको म्हणे कुठं। मी त्याच्या शब्दावरच राहिली। असं काय? हो, बोलले जाऊ नको म्हणे कुठं? नाही, इथंच राहिलं ना तुमचं पायावर बाबाजीचा शब्द ऐकला? हो, माझं लग्न झालं तेव्हाही मला म्हणे, मला वाट नाही इथं होईन, तर मला वाटे नाही इथं होईन, तर पण झालं तर झालं, चांगलं झालं नाही असे म्हणे का? हो, आम्ही हो बाबाजी हो, म्हणजे माझ्या मावसाचा इतर नव्हता इथं द्यायला। कोणत्या गावचं तो माहेर होय? मग माय तसे माझे वडील व्हाय साते पाहिजे। हो, दूरवाड्याला आहे कदम माय मावसे। हो, मग इथंच आम्ही राहू, आम्ही दर्शनाला येऊ। मग हे माय मावसे कदम लोक आहे की ते नाही म्हणे इथं सांग नाही म्हणे। हो, माय वडील देतो म्हणे। हो, माय वडील देतो म्हणे असं म्हणून बाबाजी तसे म्हणे। हो, बाबाजी म्हणे तर असं जमते का नाही बा, जमते का नाही बा? हो, मला वाटे बाबाजी जमते का नाही इथं म्हणजे मामाशाच म्हणणारच होतं। मामाशा बरं आहे आपल्या इथं। कदमले अभ्यास असं नाही यायचा पहिले? हो, कसं आहे बा, काय आहे? हो हो, जरासं परिस्थिती यायची डाऊन होती। मा इथं टेलर काम करे पहिले। असं रामरावजी? रामराव टेलर मशीन काम करे। सासरे बुवाचे काही तुम्हाला आठवते का? सासरे बुवा कसे होते बा, काय होते? गरीब होता बुडा, पाहिले ना कसे होते? स्वभावली गरीब होता। बाबाजी पाशी रोज दिवाळी कपडे दे ना माईच्या बुड्याला बाबाजी। बाबाजी दे का कपडे? हो हो, मामा म्हणून कपडे दे। हो, कपडे। संताला नातं होतं काही नसते नाही, सगळे जे विश्व आहे, विश्वातले लोक आहे हे सगळे नातेवाईक। कारण का पोथीमध्ये लिहून ठेवलेलं आहे ना ते आहे ना। पण तुमचे त्याचे जे आई आहे बाबाजीले घेऊन जेव्हा रिधोऱ्यावरून इथं आले, नातेवाईकाच्या सासऱ्यानं आले ना? हो, आमच्या सासऱ्यानं आले का नाही?
मग तपसाधना करायला गेले. मग ते इथं काही दिवस राहिले. हो. आमच्या घरी म्हणते रोज मजुरी वगैरे केली. भाकरीने म्हणते बाबा इथून माझ्या सासूच्या राजोटी कुत्रेल टाकून दे ढोरं चारे तिकडे. हो. बरं. मग असं करता करता मग ते गोसायची झुंड येत असते. पहिले ये, आता नाही येत इथं धामतले. त्या झुंडीत निघून गेले नागे लोकांचं. तिकडे राहिले 12 वर्षे का काय. मग तिकून आले तर नकाच्या चुंबाया वाढल्या होत्या. मारुतीवर बसले म्हणते गंगापुरा. हो माझी सासू सांगे अशी आम्हाला. मग म्हणते ते तिथं माझे सासरे गवताला गेले. ते गवत घेऊन मारुतीच्या दर्शन केल्याशिवाय घरी काही ये नाही. मग आले घरी. आणि मारुतीवर गेल्यावर ते बाबाजी कसे पहिले डोळ्यातच होते म्हणते काही दिवस. मग डोळ्यात असताना ते 12 वाजता तप मांडायला बसले असं काही दिवस तप मांडलं होतं म्हणजे ते. मग माझ्या सासऱ्याने लायण्या व्हाय का ह्या लायण्या व्हाय का ह्या असे 5-6 शब्द ओळखलं. तर दाढी गिडी वाढली ना. हो. मग माझ्या सासऱ्यासंग काही बोलले नाही. मग माई ते आजच सासू ते रई लावून राहिली. ते म्हणते आपली इथं लाईन आला म्हणते तिथून गोसायजवळून. मग म्हणते कुठं आहे तर म्हणते गंगापुरावर आहे तप करून राहिला. म्हणून मग माझ्या आधीच सासून ताक आणि 2 भाकरी घेतल्या म्हणजे शिदोरी नेली. हो. मग उठवाले नाही त्याईले बाबा दिले. तर बाबाजी काही बोलली नाही. बोलेच नाही. असं करून बोललं हलवलं म्हणते एकदम बाबाजीने डोळे उघडले. हो. मग ते इथं तप भंग झाली. ओळख पटली. हो भंग झाली. मग ते गावात आणलं काही लोकांनं. मग त्याची ह्या कडूच्या इथं बसवलं. त्याची मग ओळख पटली. असं आहे ते. तर आज बघा बाबाजीचे वंशज आपल्यासोबत, नातेवाईक आपल्यासोबत तुम्ही म्हणून इथे जे काही अनुभव सांगितले बाबाजीचे त्याबद्दल मी तुझा फार फार आभारी आहो. जय गुरु. जय लहानूजी. समर्थ लहानूजी महाराज की जय.